मित्रांनो, काही कामानिमित्त सांगलीला गेलेलो. 100 फुटी रोडने जाताना मूकबधिर मुलांच्या शाळेचा बोर्ड दिसला. त्या मुलांना भेटण्याची खूप इच्छा झाली म्हणून शाळेमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर लहान मुलांनी हाताने बनवलेला बुके देऊन माझं स्वागत केलं. मित्रांनो, आता मी सांगलीतल्या मूकबधिर शाळा आहे तिथं आलोय. ही सगळी दिसतात ते मूकबधिर मुलं आहेत. कुणालाही ऐकायला किंवा बोलायला येत नाही. थोड्या प्रमाणात काही ऐकायला येते, पण हा सगळा शिक्षक स्टाफ यांच्यासाठी खूप त्रास घेऊन खूप मेहनत घेऊन त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय. बरीच मुलं त्यातनं शिकले, त्यांना बोलायला यायला लागले. तर आता ही मूकबधिरच मुलगी आहे, आपल्या व्हिडिओची खूप मोठी फॅन आहे, ती बोलेल. बघ, तुझं नाव सांग. नमस्ते, माझे नाव राम पेटान माता आहे. माझ्या शाळेचं नाव मूकबधिर मुलांची शाळा सांगली आहे. खूप छान, खूप छान. मित्रांनो, बघितलं का बोलायचा किती प्रयत्न करतात. सरांनी एवढं त्याच्यावरती स्ट्रगल घेऊन शिकवलंय की तिला अजिबात बोलायला नव्हती, आता बोलायला लागले हळूहळू. खूप छान वाटलं. गोष्ट सांगणार आहे, गोष्ट सांगते बघ. माझ्या दोस्तीचं नाव आहे प्रभात कला. एकटा एक कावळा त्याच्या तोंडात पुरी देऊन जात होता. पुरी खाण्यासाठी तो एका झाडावर जाऊन बसला. धन्यवाद. मित्रांनो, बघितलं म्हणजे किती खूप त्रास घेतला असेल हिने. म्हणजे गोष्ट पाठ केल्या, पाठांतर करणं पण काही सोपी गोष्ट नव्हे. कारण एकतर ऐकायला कमी येते, दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात बोलता येत नव्हती. त्यातनं सुद्धा बोलायला शिकली आणि गोष्ट म्हणून दाखवते. जीवनाशी हा खूप मोठा स्ट्रगल आहे. जर आपल्याला ऐकायला येत असेल, बोलायला येत असेल, तर आपण का कमी पडतोय? या मुलांना काहीच नाही, तर यांची जिद्द बघा, इच्छाशक्ती बघा किती मोठी आहे. तर सगळ्यांना विनंती आहे, मी इथं आलोय, छोटीशी मदत केली या शाळेसाठी, फुलना फुलाची पाकळी म्हणून. भविष्यात त्यांनी करेन. तुम्ही सुद्धा इथं भेट द्या आणि नक्की मदत करा, नक्की. खूप गरज आहे. अचानकपणे आमच्या शाळेला भेट दिली आणि या भेटीतून तुम्ही माणुसकी, समाजातील जी माणुसकी लोप पावलेली आहे, ते माणुसकी जीवन ठेवण्याचे तंतोतंत उदाहरणं तुम्ही आमच्या शाळेत येऊन आमच्यासमोर आपली जी काही समाजसेवेची भावना आहे किंवा समाजकार्य म्हणजे किंवा आपण काय केलं म्हणजे आता तुम्ही आलाच सर, पण आम्हाला सगळ्यांनाच इतकी ऊर्जा मिळाली किंवा प्रेरणा मिळाली की बाबा समाजात असे आहेत की आम्हीच असं नाही की समाजात तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून समाजापासून वंचित राहिलेली ही मुलं कुठेतरी समाजाच्या प्रभावात येण्यासाठी जी तुमच्यासारखी जी माणसं आज येऊन प्रत्यक्ष येऊन कुठल्याही प्रकारे ओळख आहे काही नाही, तरीसुद्धा तुम्ही शाळेचा बोर्ड बघून आमच्या शाळेत येऊन आम्हाला जे सर्व शिक्षकांना किंवा आम्हाला जे ह्या मुलांसाठी आणखीन काहीतरी करण्याचे जे बळ दिले किंवा प्रेरणा दिली, त्याबद्दल मनापासून आमची शाळा, आमचा शिक्षक स्टाफ, सर्व पूर्ण संस्था मनापासून तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओत दिसणारी ही छोटी मुलगी आहे. तिला अजिबात बोलता येत नाही. कानात मशीन घातल्यानंतर थोडं थोडं ऐकायला येतं. तिनं ऐकून ऐकून गाण्यावरती स्वतःचा डान्स बसवलाय. खूप छान प्रकारे तिनं डान्स करून दाखवला. मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा खूप मोठा फॅन आहे. बोलायला ऐकायला येत नाही तरी सुद्धा आपले व्हिडिओ बघून फॅन आहे. मूकबधिर मुलं सुद्धा वाडीवरच्या स्टोरीचे फॅन आहेत. हे बघून खूप छान वाटलं. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ खरंच खूप छान होता. त्यांना भेटून खूप छान वाटलं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेटा.